नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्री फॉर ऑल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं मी स्वप्नील उमाडे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण एक नवीन चॅप्टर चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे. चॅप्टरचं नाव आहे सोल्युशन्स. हे चॅप्टर आपण पॅरलली आपल्या पहिल्या चॅप्टरच्या सोबत घेणार आहे. आपलं पहिलं चॅप्टर सॉलिड स्टेटसुद्धा आपलं चालू आहे. त्यामध्ये जवळपास आपले 5 लेसन्स झालेले आहेत आणि हे पहिलं लेसन्स आपलं या चॅप्टरचं असेल. तर यामध्ये आपण बेसिक इंट्रोडक्शन पाहणार आहे सोल्युशन्स या चॅप्टरविषयी. So basically what is meant by solution? A solution is nothing but a homogeneous mixture of two or more components or compound. जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपोनंट किंवा कंपाऊंड एकत्र येतात आणि ते व्यवस्थितरित्या एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातात की आपण त्या दोन्ही कंपोनंटला व्यवस्थित ओळखू शकत नाही, वेगवेगळं करू शकत नाही, साध्या फिजिकल मेथडनं वेगवेगळं करू शकत नाही, तेव्हा जो पदार्थ तयार होतो त्याला आपण म्हणतो सोल्युशन. याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याकडे काय असेल? शुगर वॉटर, साखर पाणी. आपलं आपण काय केलं, बेसिकली पाण्यामध्ये साखर मिक्सअप करू आणि साखर जेव्हा आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतो, व्यवस्थित चमच्यानं विरघळवून टाकतो, त्यावेळेला साखर कुठली, साखरेचा दाना कुठला आणि पाणी कुठलं आपल्याला ओळखता येत नाही. तर हे जे झालं याला आपण काय म्हणणार? सोल्युशन म्हणणार. तर मित्रांनो, या सोल्युशनमध्ये ना बरेचसे प्रकार असतात. सोल्युशन बायनरी सोल्युशन सुद्धा असते, टर्शरी सोल्युशन सुद्धा असते किंवा क्वाटर्नरी सोल्युशन सुद्धा असते. मग आता हे बायनरी, टर्नरी आणि क्वाटर्नरी म्हणजे नेमकं काय? बायनरी सोल्युशन म्हणजे अशा प्रकारचं सोल्युशन की त्यामध्ये दोन पदार्थ एकत्र येतात, म्हणजे दोघांचं मिक्सचर तयार होत आहे. दोन वस्तूंपासून, दोन पदार्थांपासून आपण मिक्सचर तयार करत आहे. मग जेव्हा दोन पदार्थांपासून आपण मिक्सचर तयार करतो आणि ते एकत्रितरित्या मिक्स होऊन जातात व्यवस्थित होमोजिनसली, हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. होमोजिनस शब्दाचा अर्थ होते एकसारखं, म्हणजे ते मिक्स झाल्यानंतर आपण त्या दोघांना वेगवेगळं करू शकत नाही साध्या फिजिकल मेथडने. खूप कॉम्प्लेक्स फिजिकल मेथड जर तुम्ही वापरली तर कदाचित तुम्ही त्याला वेगळं करू शकता, पण साध्या मेथडने वेगळं करणं आपल्याला कठीण जातं. अशा प्रकारच्या सोल्युशनला आपण बायनरी सोल्युशन म्हणतो. नंतर टर्नरी सोल्युशन किंवा टर्शरी सोल्युशन. टर्शरी सोल्युशन म्हणजे अशा प्रकारचं सोल्युशन की ज्यामध्ये तीन पदार्थ एकत्र येतात, ए प्लस बी प्लस सी इज मेकिंग ए बी सी. तर अशा प्रकारचं जे सोल्युशन असेल की त्यामध्ये तीन पदार्थ एकत्रित येत आहेत आणि त्यांचं एक सारखं मिश्रण तयार होत आहे, अशा पद्धतीच्या मिक्सचरला आपण काय म्हणणार? टर्शरी. त्यानंतर क्वाटर्नरी त्याच पद्धतीनं. क्वाटर्न म्हणजे चार, याचा अर्थ अशा प्रकारचं सोल्युशन की ज्यामध्ये जवळपास चार पदार्थ एकत्र येत असतील, ए प्लस बी प्लस सी प्लस डी इक्वल टू ए बी सी डी. हे जे मिश्रण तयार होत असेल या मिश्रणाला आपण काय म्हणणार? क्वाटर्नरी सोल्युशन. तर मग मित्रांनो, बायनरी म्हणजे दोन पदार्थ ज्यामध्ये एकत्र आले असं सोल्युशन, टर्शरी म्हणजे तीन पदार्थ ज्यामध्ये एकत्र आले असं सोल्युशन, आणि क्वाटर्नरी म्हणजे ज्यामध्ये चार पदार्थ एकत्र आले असं सोल्युशन. तर बेसिकली आपण सोल्युशन्सला अशा पद्धतीने डिवाइड करू शकतो. या चॅप्टरमध्ये आपण बेसिकली बायनरी सोल्युशन विषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा टर्शरी आणि क्वाटर्नरी सुद्धा आपण पाहू, पण मॅक्झिमम आपल्याला बायनरी सोल्युशनचं या पूर्ण चॅप्टरमध्ये काम पडणार आहे. बायनरी अर्थात दोन, ज्यामध्ये दोन पदार्थ एकत्र आले आणि त्यांचं होमोजिनस मिक्सचर तयार झालं, म्हणजे एकसारखं किंवा एक जिनसी मिक्सचर तयार झालं. एक जिनसी मिश्रण जेव्हा तयार झालं तेव्हा आपण त्याला काय म्हटलं? सोल्युशन म्हटलं, बायनरी सोल्युशन म्हटलं. आता बायनरी सोल्युशनमध्ये आपण काय सांगितलं? दोन पदार्थ आहेत, वन इज शुगर, वन इज वॉटर. आता याच्यामध्ये सुद्धा सोल्यूट आणि सॉल्वंट ह्या दोन संज्ञा आपल्याला पाहाव्या लागतात, कारण आपण सांगितलं दोन पदार्थ त्यामध्ये प्रेझेंट आहेत. मग आता जर दोन पदार्थ प्रेझेंट असतील, मग त्यातलं सोल्यूट कुठलं आणि सॉल्वंट कुठलं आपण कसं ओळखू शकणार? किंवा शुगरला आपण काय म्हणणार, वॉटरला आपण काय म्हणणार, कुणाला सोल्यूट म्हणणार, कुणाला सॉल्वंट म्हणणार? तर यासाठी एक साधा कन्सेप्ट आहे. यामध्ये दोन पदार्थांपैकी जो पदार्थ स्वतःची आयडेंटिटी लॉस करतो, स्वतःची आयडेंटिटी लॉस करतो त्याला आपण म्हणणार सोल्यूट, आणि जो पदार्थ स्वतःची आयडेंटिटी रिटेन करतो त्याला आपण काय म्हणणार? सॉल्वंट. सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर सोल्यूट म्हणजे मिनिमम, खूप कमी प्रमाणामध्ये जो पदार्थ आपण मिश्रणामध्ये वापरला त्याला आपण म्हटलं सोल्यूट, आणि जो मॅक्झिमम प्रमाणामध्ये वापरला त्याला आपण म्हणणार सॉल्वंट.
मग आपण जे आधीचं क्लेरिफिकेशन दिलं की जो पदार्थ स्वतःची आयडेंटिटी रिटेन करतो त्याला आपण सॉल्व्हंट का म्हटलं. आता नेमकं हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक साधा कन्सेप्ट पाहावा लागेल. बघा आपण काय केलं, साखर पाण्याचं सोल्युशन आपल्याकडे आहे शुगर वॉटरचं. आधी शुगर हा सॉलिड स्टेटमध्ये आपल्याकडे प्रेझेंट होते, साखरेचे खडे आपल्याकडे प्रेझेंट होते, ते कसे असतात, सॉलिड असतात. आणि जे वॉटर आहे हे वॉटर आपल्याकडे कसं प्रेझेंट होतं, लिक्विडमध्ये प्रेझेंट होतं, बरोबर. ठीक आहे. मग आपण काय केलं, जेव्हा हे सॉलिड असणारं साखर काय केलं आपण पाण्यामध्ये मिक्स करून टाकलं, चमच्यानं पूर्णतः विरघळून टाकलं. त्यावेळेला पूर्ण जे सोल्युशन तयार झालेलं आहे हे सगळं सोल्युशन कसं असेल, लिक्विड असेल. याचा अर्थ आपण जे वॉटर वापरलं होतं त्या वॉटरनं स्वतःची आयडेंटिटी, म्हणजे आधी सुद्धा लिक्विड होतं आणि आता सुद्धा लिक्विड आहे, ही आयडेंटिटी रिटेन केली. म्हणून आपण त्याला काय म्हणणार, सॉल्व्हंट. काय म्हणणार, सॉल्व्हंट. आणि इथं सॉलिड असणारं जे सॉलिड असणारं साखर आपल्याकडे प्रेझेंट होती, सॉलिड असणारी, या साखरेची आयडेंटिटी मिस झाली. आधी ते सॉलिडमध्ये प्रेझेंट होती, आता मात्र आपण ओळखू शकत नाही की साखरेचं दाणा यामध्ये कुठं प्रेझेंट आहे. याचा अर्थ सॉलिड पदार्थानं स्वतःची आयडेंटिटी चेंज केली लिक्विड पदार्थामध्ये. सो त्याला आपण काय म्हणणार, सोल्यूट. काय म्हणणार, सोल्यूट. अशा पद्धतीनं आपण सोल्यूट आणि सॉल्व्हंट नावाच्या संज्ञा क्लिअर करू शकतो. ठीक आहे. आता बायनर सोल्युशनमध्ये सोल्यूट प्रेझेंट आहे, सॉल्व्हंट प्रेझेंट आहे. आता हे जे सोल्यूट आपल्याकडे प्रेझेंट आहे हे सोल्यूट सॉलिड असू शकते, लिक्विड असू शकते किंवा गॅसियस स्टेटमध्ये असू शकते. ऑब्विसली एक पदार्थ एकापेक्षा जास्त भौतिक अवस्थांमध्ये राहू शकतं. त्याच पद्धतीनं जे सॉल्व्हंट आपल्याकडे प्रेझेंट आहे हे सॉल्व्हंट सुद्धा सॉलिड असू शकते, लिक्विड असू शकते आणि गॅसियस स्टेटमध्ये सुद्धा असू शकते. मग आपण सोल्यूटला सॉल्व्हंटमध्ये टाकताना एका भौतिक अवस्थेला दुसऱ्या भौतिक अवस्थेमध्ये टाकतो, ऍड करतो, तेव्हा आपल्याला काय, या सोल्युशनचे बरेचसे प्रकार पाहायला भेटतात. मग त्यामध्ये आपण सर्वात आधीचा प्रकार पाहू. सोल्यूट आपल्याकडे प्रेझेंट आहे. जर गॅसियस स्टेटमध्ये असणारा सोल्यूट आपल्याकडे प्रेझेंट आहे, एक गॅस आणि आपण सॉल्व्हंट सुद्धा गॅस घेतला, एक गॅस दुसऱ्या गॅसमध्ये होमोजिनियसली जर एकत्र येत असेल तर ते सोल्युशन जे तयार होतं त्या सोल्युशनला आपण म्हणणार एअर. आपल्याकडे बेस्ट एक्झाम्पल आहे, आपल्याला माहित आहे एअरमध्ये काय काय प्रेझेंट असते. ऑक्सिजन सुद्धा प्रेझेंट असतो, नायट्रोजन सुद्धा प्रेझेंट असतो, बरेचसे गॅस प्रेझेंट असतात, कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असते, कार्बन मोनॉक्साईड प्रेझेंट असते. त्या पद्धतीनं आपण मेनली जर पकडलं की बायनरी सोल्युशन आपल्याकडे प्रेझेंट आहे, म्हणजे ऑक्सिजन आणि नायट्रोजन जर आपल्याकडे प्रेझेंट आहेत त्या केसमध्ये आपण त्याला बेस्ट एक्झाम्पल काय असेल आपल्याकडे, एअर. म्हणजे दोन गॅस एकत्रित आले, आपण ओळखू शकत नाही आता कुठला ऑक्सिजन आहे आणि कुठला नायट्रोजन आहे. ठीक आहे, म्हणजे होमोजिनियसली ते एकत्र आले. नंतर आपण काय करणार, बेसिकली काय आपण याला व्यवस्थित अरेंज करण्यासाठी आपण काय केलं बघा, सुरुवातीला आपण गॅसियस सोल्युशन तयार केलं. आता गॅसियस सोल्युशन आपण कशाला म्हणणार, ज्या पद्धतीनं आपण एक्झाम्पल दिलं होतं शुगर वॉटरचं, त्यामध्ये आधी काय होतं, सोल्यूट आपल्याकडे प्रेझेंट होतं साखरेच्या रूपामध्ये आणि सॉल्व्हंट प्रेझेंट होतं पाण्याच्या रूपामध्ये, वॉटरच्या रूपामध्ये. आयडेंटिटी कोणं रिटेन केली, वॉटरनं रिटेन केली. मग वॉटरनं आयडेंटिटी रिटेन केल्यामुळे आपण त्याला म्हटलं वॉटरचं सोल्युशन. त्याच पद्धतीनं जो पदार्थ किंवा जो पदार्थ आपल्यामध्ये स्वतःची आयडेंटिटी रिटेन करतो त्याला आपण काय म्हणणार, रिटेन करणार त्याला आपण काय म्हणणार, सॉल्व्हंट. आणि त्याच पद्धतीनं रिटेन करण्याच्या स्टेटला आपण म्हणणार सोल्युशन. म्हणजे इथं जर वॉटर जर सॉल्व्हंट असेल, स्वतःची आयडेंटिटी रिटेन करत असेल, तर आपण या पूर्ण सोल्युशनला काय म्हणणार, वॉटर सोल्युशन. ओके, म्हणजे लिक्विड सोल्युशन म्हणणार. त्याच पद्धतीनं बघा आपण सुरुवातीला काय केलं, तर गॅस गॅस आणि गॅस, तीनही गॅस आपण एकत्र केले. नंतर आपण लिक्विड 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 आणि सॉलिड सॉलिड सॉलिड, म्हणजे व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. नंतर आपण गॅस लिक्विड सॉलिड गॅस लिक्विड सॉलिड अशा पद्धतीनं क्रम लावलेला आहे, म्हणजे आपल्या सहज लक्षात तो क्रम राहू शकतो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याकडे आहे. लिक्विड जर आपल्याकडे प्रेझेंट असेल आणि ते गॅसमध्ये जर मिक्सअप झालं, तर यामध्ये गॅस हा मेजर क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असेल आणि लिक्विड हा मायनर क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असेल. मग अशा वेळेला सोल्यूट झालं आपलं लिक्विड आणि सॉल्व्हंट झाला गॅस. तर याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्या आजूबाजूला आपण पाहू शकतो, दॅट इज ह्युमिड एअर.
म्हणजे वॉटरचे आपल्याकडे काही डॉट्स आहेत, वॉटरचे काही थेंब आहेत. तर हे वॉटरचे थेंब जेव्हा गॅसमध्ये म्हणजे वातावरणामध्ये मिक्स होऊन जातात तेव्हा स्वतःची आयडेंटिटी लॉस करतात. नंतर ते काय होतात, गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होऊन जातात. जसं पाण्याला आपण जर टेम्परेचर दिलं तर त्याचं रूपांतर वाफेमध्ये होते. म्हणजे सॉलिड आपण कशामध्ये कन्वर्ट करतो, लिक्विडमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे ज्यानं स्वतःची आयडेंटिटी लॉस केली तो आपला झाला सोल्यूट. म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, गॅसमध्ये. आता आपण सांगू शकत नाही की पाण्याचा जो ड्रॉप आपल्याकडे प्रेझेंट होता तो आता कुठे गेला, तो हवेमध्ये पूर्णतः एअरमध्ये पूर्णतः मिक्स होऊन जाते. सो ह्युमिड एअर इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लिक्विड इन गॅस सिस्टीम. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याकडे आहे सॉलिड इन गॅस. आता इथं जो आपला सोल्यूट आहे तो सॉलिड आहे आणि सॉल्वंट जो आहे तो गॅस आहे. याचा अर्थ मेजर प्रपोर्शन असेल गॅसचं, मायनर प्रपोर्शन असेल सॉलिडचं. सॉलिड आपण गॅसमध्ये टाकला. वातावरणामध्ये स्मोक प्रेझेंट असते. स्मोक म्हणजे काय, छोटे छोटे कण आहेत, ऑर्गॅनिक मॅटरचे छोटे छोटे कण आहेत. हे कण जेव्हा वातावरणामध्ये जातात तेव्हा गॅसेसमध्ये मिक्स होऊन जातात. आपण ते कण शोधू शकत नाही. याचा अर्थ स्वतःची आयडेंटिटी लॉस करतात आणि गॅसेसमध्ये कन्वर्ट होतात. तेव्हा आपल्याला जे एक्झाम्पल भेटते दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल, स्मोक. नंतर आपल्याकडे दुसरं आहे लिक्विड सोल्युशन. आपण आतापर्यंत गॅसियस सोल्युशन पाहिलं, आता आपण पाहणार आहे लिक्विड सोल्युशन. लिक्विड सोल्युशनमध्ये काय आहे, सगळ्यात पहिला एक्झाम्पल आपल्याकडे असेल गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विड. आता इथं मेजर प्रपोर्शनमध्ये लिक्विड आहे आणि मायनर प्रपोर्शनमध्ये गॅस आहे. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपल्याकडलं कुठलंही एअरेटेड ड्रिंक्स, कोको कोला असेल, लिमका असेल, आपल्याकडे जे ड्रिंक असेल आपण जे स्टोअर करून घेतो त्या प्रत्येक ड्रिंकमध्ये काय असते, ऑक्सिजन असते, कार्बन डायऑक्साईड असते. हे सगळे गॅसेस काय असतात, मिक्स केलेले असतात एअरेटेड कंडिशनमध्ये. म्हणजे लिक्विड मेजर प्रपोर्शनमध्ये आहे, गॅस म्हणजे ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड मायनर प्रपोर्शनमध्ये आहे. तर हे जी कंडिशन्स आपल्याकडे प्रेझेंट असेल याचं एअरेटेड ड्रिंक्स, मग तुम्ही त्याला नाव वेगवेगळे देऊ शकता, लिमका वगैरे असेल किंवा बेस्ट एक्झाम्पल तुमचं कोको कोला वगैरे असेल. सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ गॅस इन अ लिक्विड सिस्टीम. नेक्स्ट आपल्याकडे आहे लिक्विड इन लिक्विड. दोन लिक्विड तुम्ही एकत्र करत आहात, कुठलेही दोन लिक्विड. मिल्क इज अनदर लिक्विड आणि वॉटर इज अ लिक्विड. आता पाणी आणि दूध या दोन गोष्टी तुम्ही एकत्र केल्यानंतर एक लिक्विड तुम्ही दुसऱ्या लिक्विडमध्ये टाकत आहात. सो दिस इज बेसिकली अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ लिक्विड इन लिक्विड सोल्युशन. आता नेक्स्ट आहे आपल्याकडे एक्झाम्पल सॉलिड आणि लिक्विड. आता इथं लिक्विड काय आहे आपल्याकडे प्रेझेंट, यामध्ये जे लिक्विड असेल हे लिक्विड मेजर प्रपोर्शनमध्ये आणि सॉलिड जे असेल ते मायनर प्रपोर्शनमध्ये असेल. मग आपण बेस्ट एक्झाम्पल आताच पाहिलं शुगर वॉटरचं, त्याचबरोबर सॉल्ट किंवा वॉटरचं. सॉलिड जे होतं म्हणजे सॉल्ट होतं किंवा साखर होतं ते मायनर प्रपोर्शनमध्ये आणि पाणी जे मेजर प्रपोर्शनमध्ये. आणि मिक्सअप केल्यानंतर काय झालं, सॉल्टने काय केली, स्वतःची आयडेंटिटी लॉस केली किंवा साखरेने काय केली, स्वतःची आयडेंटिटी लॉस केली. सो दिस इज अनदर एक्झाम्पल. नेक्स्ट आपल्याकडे आहे सॉलिड सोल्युशन. सॉलिड सोल्युशन म्हणजे काय, की ज्यामध्ये सॉलिड जास्त प्रमाणामध्ये मेजर क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असेल आणि स्वतःची आयडेंटिटी ज्याने रिटेन करून ठेवलेली असेल, स्वतःची आयडेंटिटी लॉस केली नाही. ओके, बेस्ट एक्झाम्पल पहिलं बघूया आपण, गॅस इन सॉलिड. बघा, गॅस आहे मायनर क्वांटिटीमध्ये, मायनर प्रपोर्शनमध्ये, सॉलिड आहे मेजर प्रपोर्शनमध्ये. मग अशा केसमध्ये जो गॅस आपल्याकडे प्रेझेंट आहे मायनर प्रपोर्शनमधला आणि जो सॉलिड प्रेझेंट आहे मेजर प्रपोर्शनमधला, याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्या आजूबाजूच्या जीवनातलं कुठलं असेल. एक एक्झाम्पल आहे हायड्रोजन ऑन प्लॅटिनम. पण ठीक आहे, आता हे एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित लिंकअप नाही करू शकत. त्या प्रसंगी आपल्याकडे बेस्ट एक्झाम्पल आहे प्युमिस नावाच्या दगडाचं. आता हा प्युमिस नावाचा दगड असा आहे, या दगडाच्या आतमध्ये छोटे छोटे होल असतात आणि त्या होलमध्ये गॅसेस इनकट केलेले असतात. त्यामध्ये आतमध्ये गॅसेट प्रेझेंट असतात, बरेचसे गॅस प्रेझेंट असतात. आता यानं काय होते, या दगडाचं वजन खूप हलकं होते आणि त्याचसोबत काय होते की त्याच्यामुळे हा दगड कुठल्याही पाण्यात टाकल्यानंतर तरंगायला लागतो. म्हणजे काय होता, गॅस कमी प्रमाणामध्ये प्रेझेंट होता, सॉलिडच्या आतमध्ये प्रेझेंट होता. सो दिस इज अनदर एक्झाम्पल ऑफ गॅस इन सॉलिड सिस्टीम. ओके, प्युमिस नावाच्या दगडाबद्दल एक इंटरेस्टिंग थिअरी आपल्याकडे आहे. रामायणामध्ये जो दगड रामसेतू तयार झालेला आहे, या रामसेतूला सुद्धा सुरुवातीच्या काही वैज्ञानिकांनी असं सांगितलेलं होतं की हा प्युमिस नावाच्या दगडापासून तर सेतू नॅचरली तयार झालेला होता. आणि तसे बरेचसे एक्झाम्पल्स आता सध्या सुद्धा अस्तित्वात आहेत. तर ती अनदर थिअरी आहे, त्यावेळेस आपण त्याविषयी आपण नंतर डिस्कस करू. सो प्युमिस इज नथिंग बट द बेस्ट एक्झाम्पल ऑफ गॅस इन सॉलिड.
ओके, द नेक्स्ट सिस्टीम इज लिक्विड इन सॉलिड. आता इथं सॉलिड मेजर प्रपोर्शन, लिक्विड मायनर प्रपोर्शन. आता लिक्विड जे आहे ते सॉलिडमध्ये प्रेझेंट आहे आणि सॉलिडनं स्वतःची आयडेंटिटी रिटेन केलेली आहे, लिक्विड स्वतःची आयडेंटिटी विसरलेलं आहे. मग अशा कंडिशनमध्ये अमलगम बेस्ट एक्झाम्पल आहे. अमलगम म्हणजे काय? मर्क्युरी आहे आपल्याकडे प्रेझेंट आणि त्या मर्क्युरीला कोणत्याही मेटल सोबत जेव्हा मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये ती मर्क्युरी येते तेव्हा स्वतःची आयडेंटिटी लॉस करते आणि काय तयार करते? सॉलिड सोल्युशन तयार करते. सो अमलगम इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लिक्विड इन सॉलिड. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, मर्क्युरी म्हणजे आपला पारा, एजी. एजी जेव्हा मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा काय करतो? स्वतःची आयडेंटिटी लॉस करून सॉलिडची आयडेंटिटी धारण करून घेतो. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल अँड लास्ट एक्झाम्पल, सॉलिड इन अ सॉलिड. आता दोन्ही इथं सॉलिड आहेत, इक्वल प्रपोर्शनमध्ये पकडा, कमी जास्त प्रपोर्शनमध्ये पकडा, कुठल्याही प्रपोर्शनमध्ये जरी पकडलं, मेजर क्वांटिटीमध्ये सॉलिड आणि मायनर क्वांटिटीमध्ये सुद्धा सॉलिड. सो अलॉय इज द बेस्ट एक्झाम्पल हिअर. आता अलॉय म्हणजे काय? दोन किंवा त्यापेक्षा, इथं आपण बायनरी सिस्टीमचा अभ्यास करत आहे म्हणजे दोनच मेटल पकडणार, मेटल ए, मेटल बी, हे दोन्ही मेटल एकमेकांमध्ये एकत्र केल्यानंतर जे तयार होतं, सो दॅट इज सॉलिड इन सॉलिड, द बेस्ट एक्झाम्पल ऑफ सॉलिड इन सॉलिड सोल्युशन्स. ओके, तर अलॉय म्हणजे काय आहे? दोन धातूंपासून बनलेलं जे असतं, दोन धातूच्या मिश्रणातून जे ते काही तयार होतं त्याला आपण अलॉय म्हणतो, म्हणजे दोन धातूंचं मिश्रण सोप्या भाषेमध्ये. तर हे बेस्ट एक्झाम्पल आहे सॉलिड इन सॉलिड नावाच्या सोल्युशन्सचं. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? टोटल 9 प्रकारामध्ये सोल्युशनला आपण काय करू शकतो? क्लासिफाय करू शकतो. कशाच्या बेसिसवरती? त्याच्या फिजिकल स्टेटच्या बेसिसवरती. सॉलिडमध्ये आहे, लिक्विडमध्ये आहे की गॅसमध्ये आहे. मग आता हे तीन काय असेल? सॉलिड असतील. तशाच पद्धतीनं सॉलिड, लिक्विड आणि गॅसमध्ये हे काय असेल? सोल्युशन असेल. मग सोल्युशन आणि सोल्यूट आणि सॉल्वंट या दोघांच्याही फिजिकल स्टेटच्या बेसिसवरती, ते कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये आहेत, सॉलिडमध्ये आहेत, लिक्विडमध्ये आहे की गॅसमध्ये आहे, याच्या बेसिसवरती आपण 9 टाईप्स करू शकतो टोटली सोल्युशनचे, जे आपण व्यवस्थितरित्या पाहण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक्स आपल्याकडे आहे. गॅस गॅस गॅस, आपण इथं काय केलं? सॉल्वंटच्या तिन्ही गॅसमधले सिस्टीम लिहून टाकली, नंतर लिक्विड लिक्विड आणि नंतर सॉलिड सॉलिड. नंतर इथं काय केलं आपण? गॅस लिक्विड सॉलिड, गॅस लिक्विड सॉलिड असा क्रम केला आणि हे एक्झाम्पल आपण समजून घेऊन लक्षात व्यवस्थित पद्धतीनं ठेवू शकतो. सो दिस इज अनदर इम्पॉर्टंट टॉपिक. हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे. तर बघा मित्रांनो, नेक्स्ट टॉपिक आहे आपला सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन. तर आता या टॉपिकमध्ये बघा, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज डिफाईन ॲज द अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट. समजा आपल्याकडे 1 लिटर पाणी असेल. किती लिटर? 1 लिटर पाणी असेल. ओके, मग आता हे 1 लिटर पाणी आपल्याकडे आहे. या 1 लिटरमध्ये आपण किती अमाऊंट साखर याच्यामध्ये डिझॉल्व करू शकतो? आपल्याला शरबत तयार करण्यासाठी किती अमाऊंट आपण साखर करू शकतो? सो दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन. आपण कॉन्सन्ट्रेशन कशाला म्हणणार? स्पेसिफिक अमाऊंट. म्हणजे 1 लिटर जर आपण समजा सॉल्वंट पकडलं, वॉटर पकडलं, तर त्या वॉटरमध्ये आपण किती अमाऊंटमध्ये शुगर ॲड करू शकतो किंवा किती अमाऊंटमध्ये सॉल्ट ॲड करू शकतो, तर आपण त्याला काय म्हणणार? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ओके, तर बघा, या सोल्युशनचे परत आपण 2 टाईप्स करू शकतो, एक डायल्यूट सोल्युशन आणि एक कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. कशाच्या बेसिसवरती? सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनच्या बेसिसवरती. सोल्युशन किती कॉन्सन्ट्रेटेड आहे, किती सॉल्वंटमध्ये आपण किती सोल्यूट ॲड केलेला आहे याच्या बेसिसवरती. पहिला आहे डायल्यूट सोल्युशन. आता डायल्यूट सोल्युशनचा अर्थ नेमका काय घ्यायचा? की असं सोल्युशन ज्यामध्ये जे सॉल्वंट असेल ते खूप जास्त प्रमाणामध्ये असेल आणि सोल्यूट मात्र खूप कमी प्रमाणामध्ये असेल. म्हणजे त्या सॉल्वंटमध्ये आपण खूप कमी प्रमाणामध्ये सोल्यूट जर मिक्स करू शकत असेल, किंवा मिक्स केलेलं असेल, सो दॅट टाईप ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज डायल्यूट सोल्युशन. आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनमध्ये काय? कम्पेरेटिव्हली डायल्यूटपेक्षा आपण काय केलं? जास्त प्रमाणामध्ये, तेवढ्याच अमाऊंट ऑफ सॉल्वंटमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपण सोल्यूट ॲड केलं. सो दिस इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. ओके, सोल्युशनचं हे आपण सेव्हरल वेजनी काय करू शकतो? एक्सप्रेस करू शकतो. बऱ्याच पद्धतीनं आपण त्याला लिहू शकतो, बऱ्याच पद्धतीनं त्याला कॅल्क्युलेट सुद्धा करू शकतो. त्यातील सगळ्यात पहिला वे आहे पर्सेंटेज मेथडचं. आता हे पर्सेंटेज कशाचं? पर्सेंटेज बाय मास. आपण काय करत आहे? मासचं पर्सेंटेज काढत आहे. आता पर्सेंटेज शब्दावरून आपल्याला नक्की लक्ष देईल की तिथं 100 संबंधी काहीतरी आलं. आपण पर्सेंट, पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे 100, म्हणजे प्रति 100ला आपण काय करत आहे. ओके, आता हे नेमकं लक्षात कसं ठेवता येईल बघा, की द मास ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन सॉल्वंट टू फॉर्म 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. आता याच्यामध्ये आपण काय करत आहे? सोल्यूटला डिझॉल्व करत आहे सॉल्वंटमध्ये.
सोल्यूटला आपण काय करत आहे, सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करत आहे, सोल्यूटला सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करत आहे. मग अशा वेळेला सोल्यूट आपण सॉल्वंटमध्ये ॲड केल्यानंतर जर 100 ग्रॅम सोल्युशन आपल्याकडे तयार झालं, सोल्यूटला आपण सॉल्वंटमध्ये ॲड केल्यानंतर, तर ते 100 ग्रॅम तयार जर झालेलं असेल तर त्याला आपण काय म्हणणार, पर्सेंटेज बाय मास. म्हणजे काय, सिंपल किंवा साध्या भाषेमध्ये लक्षात ठेवण्यासाठी आपण काय समजणार, आपल्याला माहित आहे सोल्यूट प्लस सॉल्वंट इक्वल टू काय, सोल्युशन. म्हणजे सोल्यूट आणि सॉल्वंट पासून आपण सोल्युशन तयार करतो. मग सोल्यूट आणि सॉल्वंट या दोघांचीही ॲडिशन केल्यानंतर किंवा डिझॉल्व एकमेकांमध्ये केल्यानंतर जर 100 ग्रॅम सोल्युशन जर तयार होत असेल आपल्याकडे, तर त्याला आपण म्हणणार पर्सेंटेज बाय मास. मग याचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला लिहिता येते. कशा पद्धतीने बनवता येईल आपल्याला फॉर्म्युला याचा, पर्सेंटेज बाय मास इक्वल टू मास ऑफ सोल्यूट. आपण काय केलं, सोल्यूटचं मास घेतलं डिवायडेड बाय मास ऑफ सोल्युशन. इथं आपण काय घेत आहे, सोल्युशन घेत आहे, मल्टिप्लाइड बाय 100. कारण आपण किती ग्रॅम सोल्युशन तयार करत आहे, 100 ग्रॅम सोल्युशन. म्हणजे मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100 हा आपला काय तयार झाला, फॉर्म्युला. कशाचा, पर्सेंटेज बाय मासचा फॉर्म्युला. आता आपण याला एक्सटेंड कशा पद्धतीने करू शकतो या फॉर्म्युल्याला. बघा, पर्सेंटेज बाय मास आपण काढत आहे, पर्सेंटेज बाय मास आपण याच्यामध्ये काढत आहे. आपण काय म्हटलं, मास ऑफ कशाचं मास, सोल्यूटचं मास डिवाइड बाय मास ऑफ कशाचं मास, सोल्युशनचं. शब्दावरती जोर देते, सोल्युशनचं मास इंटू 100. मग आता आपल्याला माहित आहे सोल्यूट आपण ॲज इट इज लिहिलं. याच्यामध्ये सोल्युशनमध्ये काय काय असते, सोल्युशनमध्ये सोल्यूट प्लस सॉल्वंट मल्टिप्लाइड बाय 100. मग अशा पद्धतीनं आपण हा फॉर्म्युला जो आहे एक्सटेंड करू शकतो पर्सेंटेज बाय मासचा. ओके, तर मित्रांनो बघा, यामध्ये सुद्धा नेक्स्ट प्रकारचं आपल्याला आता या पद्धतीनं आपण पर्सेंटेज बाय मासमध्ये कॅल्क्युलेट करून पाहिलं. अशाच पद्धतीनं आपण काय पाहू, आता एक सिंपल एक्झाम्पल पाहू. आपण हे कशासाठी शिकलो, एक क्वेश्चन आहे आपल्याकडे, 6 ग्रॅम ऑफ युरिया वॉज डिझॉल्व इन 500 ग्रॅम ऑफ वॉटर. 6 ग्रॅम युरिया आपल्याकडे प्रेझेंट आहे आणि तो 500 ग्रॅम वॉटरमध्ये आपण टाकला. आता क्वेश्चन आल्याबरोबर आपल्याला दोन गोष्टीचे लाईट आपल्याला लागले पाहिजे. 6 ग्रॅम युरिया आहे, युरिया आहे म्हणजे मायनर क्वांटिटीमध्ये आहे, मायनर क्वांटिटीमध्ये आहे म्हणजे ऑब्विसली सोल्यूट काय झाला आपला, युरिया, आणि तो किती आहे, 6 ग्रॅम. ओके, नंतर काय आहे, 500 ग्रॅम म्हणजे मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये आपल्याकडे काय प्रेझेंट आहे, मॅक्झिमम प्रपोर्शनमध्ये प्रेझेंट आहे वॉटर. वॉटर किती आहे, 500 ग्रॅम. अर्थात सॉल्वंट म्हणजे काय असेल, मॅक्झिमम प्रपोर्शनमध्ये जे असेल त्याला आपण सॉल्वंट म्हणतो, आणि ते किती आहे, 500 ग्राम. आपल्याला सांगितलं काय, कॅल्क्युलेट दी पर्सेंटेज बाय मास. सिम्पल सांगितलं आपल्याला पर्सेंटेज बाय मास कॅल्क्युलेट करायला. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्युशन इंटू 100. मास ऑफ सोल्यूट आपल्याकडे किती आहे, 6 ग्रॅम. आपल्याकडे मास ऑफ सोल्यूट प्रेझेंट आहे 6 ग्रॅम. ओके, डिवायडेड बाय मास ऑफ सोल्युशन. आपण तिथं म्हणतो सोल्युशन म्हणजे काय असते, सोल्यूट प्लस सॉल्वंट. म्हणजे 6 ग्रॅम युरिया 500 ग्रॅम वॉटरमध्ये टाकल्यानंतर जे तयार होतं ते सोल्युशन, दॅट इज इक्वल टू 500 प्लस 6. म्हणजे किती झालं, 506 मल्टिप्लाइड बाय 100. सो दिस इज, अशा पद्धतीनं आपण या वेनं आपण काय करू शकतो, अशा पद्धतीनं आपण अशा पद्धतीच्या क्वेश्चन्सला काउंटर करू शकतो. आणि सिंपल क्वेश्चन्स असतात, बऱ्याचदा विचारल्या जातात. हा जो कन्सेप्ट आपण आता शिकलो, या कन्सेप्टला समजून घेण्यासाठी काय होता, हा बेस्ट ऑप्शन होता की आपण काय केलं, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन्स घेतला. काय क्वेश्चन्स होता आपल्याकडे, सिंपल क्वेश्चन होता. 6 ग्रॅम आपल्याकडे युरिया दिलेला आहे, 6 ग्रॅमचा युरिया दिलेला आहे. तो टाकला कशामध्ये, 500 ग्रॅमच्या वॉटरमध्ये टाकला आणि सांगितलं काय, पर्सेंटेज बाय मास तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं. सिंपल आपण काय केलं, 6 ग्रॅम आपल्याकडे युरिया होता म्हणजे सोल्यूट घेतलं 6 ग्रॅम, 500 ग्रॅम आपल्याकडे सॉल्वंट होतं म्हणजे आपण काय केलं, 500 मध्ये प्लस 6 ॲड केले म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्वंट ॲड केलं, मल्टिप्लाइड बाय 100. अशा पद्धतीनं आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून काय करू शकतो, सहज क्वेश्चनचं कुठल्याही आन्सर काढू शकतो. बघा, पुढची मेथड आहे आपली पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. आता पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम नावावरून आपल्याला सहज लक्षात येऊन जाईल, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम म्हणजे नेमकं काय. सिंपल फॉर्म्युला आपण क्रिएट करू शकतो, ज्या पद्धतीनं आपण पर्सेंटेज बाय मासचा फॉर्म्युला क्रिएट केला.
यामध्ये आपण काय करू शकतो, व्हॉल्यूम आहे, आधी मास होतं, मग आपण काय केलं होतं, मास ऑफ काय घेतला होता आपण फॉर्म्युला, सिम्पली मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100 अशा पद्धतीने घेतलं होतं. इथं फक्त व्हॉल्यूम आहे म्हणून आपण चेंज काय करणार, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. सिंपल फॉर्म्युला, याच्यामध्ये काहीही टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही. ज्या पद्धतीनं आपण पर्सेंटेज बाय मास काढला त्याच पद्धतीनं आपण काढला पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. ओके, आता याच्यावर सुद्धा आपण एखादं एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करू समजून घेण्यासाठी व्यवस्थितरित्या. बघा आपल्याकडे 58 सेंटीमीटर ऑफ इथिल अल्कोहोल. आता आपल्याला माहिती आहे इथिल अल्कोहोल आहे म्हणजे काय, लिक्विड आहे. लिक्विड आहे म्हणजे ते कशामध्ये असते, सेंटीमीटर क्यूबमध्ये असते. स्पेल मिस्टेक समजून घ्या. 58 सेंटीमीटर क्यूब आपल्याकडे काय इथिल अल्कोहोल प्रेझेंट आहे. वॉज डिझॉल्व इन 400, इथं पण सेंटीमीटर क्यूब आपल्याला घ्यावं लागेल, 400 सेंटीमीटर क्यूब ऑफ वॉटर. वॉटर किती आपल्याकडे, 400 सेंटीमीटर क्यूब. ओके, 58 सेंटीमीटर क्यूब आपल्याकडे काय आहे, सोल्यूट आहे. सहज आपल्या लक्षात येईल, जे कमी क्वांटिटीमध्ये आहे ते सोल्यूट, जे जास्त क्वांटिटीमध्ये आहे ते सॉल्वंट. सोल्यूट पण भेटलं, सॉल्वंट पण भेटलं. आणि पुढे काय सांगितलं, टू फॉर्म 454 सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन. आता सोल्युशन बघा, इथं शब्दावरती लक्ष देतोय मी, शब्दावरती जोर द्या. सोल्युशन दिलेलं आहे आपल्याला ऑलरेडी. सोल्युशन किती दिलेलं आहे, 454 सेंटीमीटर क्यूब. हे सोल्युशन दिलेलं आहे, त्यामुळे आता इथं काय करावं लागेल आपल्याला, सॉल्वंटचा संबंध नाही, कारण आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम जो असते तो ॲडिटिव्ह नसते. हा कन्सेप्ट मी नंतर समजून सांगेल. सध्या आपल्याला कशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो, आपल्याकडे काय 58 ग्रॅम जे आपल्याकडे होतं ते काय 58 सेंटीमीटर क्यूब, काय आपल्याकडे एक दिलेला आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये, इथिल अल्कोहोल दिलेला आहे 58 सेंटीमीटर क्यूब आणि 454 सेंटीमीटर क्यूबचं सोल्युशन तयार झालेलं आहे. 58 सेंटीमीटर क्यूब आणि 454 सेंटीमीटर क्यूब हे काय आपल्याकडे सोल्युशन आहे आणि हे काय आहे, सोल्यूट आहे. सिंपल फॉर्म्युला आपल्याकडे पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम काढण्याचा. कशा पद्धतीने काढणार आपण, फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट किती आहे, 58 सेंटीमीटर क्यूब अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे, 554. ओके, 454 दिलेला आहे क्वेश्चनमध्ये, इंटू 100. अशा पद्धतीनं आपण सिंपल मांडणी करू शकतो या क्वेश्चनची आणि आपलं फायनल आन्सर सुद्धा काढू शकतो. ओके, तर अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं, दोन वेज पाहिले. कुठले कुठले वेज पाहिले, पहिला पाहिला पर्सेंटेज बाय मास आणि दुसरा पाहिला पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. पर्सेंटेज बाय मास म्हणजे काय, मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. तशाच पद्धतीनं पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम काय, मास ऑफ व्हॉल्यूम ऑफ